संध्याकाळ होणार होती. शीलाने तिच्या घराचे दार उघडून घरात प्रवेश केला तेव्हा तिच्या हातात शॉपिंग बॅग भरलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर अशी चमक होती जणू तिने जग जिंकले होते. आत ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या पती संकेतने तिला पाहिले तेव्हा त्याच्या भोवया उंचावल्या. हे सगळं काय आहे शीला? आज तू पुन्हा शॉपिंगला गेली होतीस? संकेतने संतप्त स्वरात विचारलं. पण शीला फक्त तिच्या आनंदात मग्न होती. तिने शॉपिंग बॅग टेबलावर ठेवल्या आणि चेहऱ्यावर हसू आणत किलबिलाट करत ती म्हणाली, अरे संकेत, तू कल्पनाही करू शकत नाहीस. आज एवढा अप्रतिम सेल होता, मी काय सांगू. मला तर माहीतच नाही ते सेल कुठे लागला होता. काल किटी पार्टीत मिसेस गुप्ता यांनी मला त्या सेलबद्दल सांगितले. असे अप्रतिम कपडे आणि ब्युटी प्रोडक्ट एवढ्या कमी दरात उपलब्ध असलेली उत्पादने पाहून मी स्वतःला थांबवू शकले नाही. आता ही साडी बघ, फक्त अर्ध्या किमतीत मिळाली आहे आणि या ब्युटी प्रोडक्ट्सवर असलेल्या अशा अफलातून ऑफर्स होत्या, त्या पाहून मी स्वतःला रोखू शकले नाही. हे ऐकून संकेतने त्याचं डोकं पकडलं. नंतर गर्जना करत तो म्हणाला, तुझी ही उधळपट्टी कधी संपणार आहे शीला? या निरुपयोगी गोष्टींवर पैसे वाया घालवू नकोस. हे मी तुला पूर्वीही समजावून सांगितले आहे, पण तुला कुठे समजणार. आता हा तुझा नित्यक्रम झालेला आहे. पतीची गर्जना ऐकून शीलाचा उत्साह मावळला. ती हळू स्वरात म्हणाली, पण संकेत, माझ्या मैत्रिणी प्रत्येक किटी पार्टीला इतके महागडे कपडे आणि दागिने घालून येतात. सर्वांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच असतात. पार्टीत फक्त त्यांची स्तुती केली जाते. मला पण शृंगार करण्याची आवड आहे. हिऱ्यांचे दागिने नसले तरी निदान मला माझ्या आवडीचे कपडे तर विकत घेता येतील ना. शीला काहीशी नाराजीने म्हणाली. तिचे बोलणे ऐकून संकेतचा राग अजूनच वाढला. म्हणजे आता तू तुझ्या मैत्रिणींच्या महागाच्या वस्तू पाहून तुझे घर उद्ध्वस्त करणार आहेस का? मुलांचं शिक्षण, घर खर्च हे सर्व कोण पाहणार? आपली मुलं शिकत असलेल्या वसतिगृहाची फी किती वाढली आहे. या सर्व गोष्टींची तुला कल्पना आहे का? तुझी ही उधळपट्टी मला कंगाल करून सोडेल. तेव्हा शीला रागाने म्हणाली, म्हणजे आता मी माझ्या आवडीचं काहीही खरेदी करू शकत नाही का? आता ही चर्चा सुरू असतानाच शीलाचा फोन वाजला. तिने फोन उचलला तेव्हा पलीकडे तिचे वडील प्रसादजींचा आवाज आला. हॅलो शीला बेटी. होय बाबा, बोला, तुम्ही कसे आहात? तुमची तब्येत ठीक आहे ना? बेटा, तब्येत कशी बरी असणार? बऱ्याच दिवसांनी विचार करतोय चांगल्या डॉक्टरांना दाखवावं, पण एकट्याने डॉक्टरांकडे जायची माझी हिंमत होत नाही. शीलाच्या हृदयाची धडधड वाढली. गेल्या वर्षी तिची आई मरण पावली होती आणि तिच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तिला भाऊ पण नव्हता. जेव्हा शीलाने तिच्या वडिलांचा मंद आवाज ऐकला तेव्हा तिचा आनंद एका क्षणात नाहीसा झाला. ती म्हणाली, बाबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काकांच्या मुलाला सुनीलला सांगा, तो तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. शेवटी अशा वेळी एकत्र उभं राहणारी आणि आपली मदत करणारी आपली माणसं असतात. असो, ते फार दूर राहत नाहीत. आपल्या शेजारी असणाऱ्या घरीच तो राहतो. मी त्याला आत्ताच फोन करेन. थोडासा खोकलत असतानाच प्रसादजींनी उत्तर दिलं, बेटी, तो आत्ता त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत बाहेर फिरायला गेला आहे. तो इथे नाही. आता काय करावं मला समजत नाही. हे ऐकून शीलाचे हृदय धडधडले. तिने तिच्या वडिलांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाली, बाबा, काळजी करू नका. मी काहीतरी व्यवस्था करते. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. मी तुमच्याशी नंतर बोलते. फोन ठेवताच शीलाचा चेहरा गंभीर झाला. तिने संकेतकडे पाहिलं आणि काळजीच्या स्वरात म्हणाली, अहो, ऐका ना, माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही. यावेळी काकांच्या घरी कोणीही नाही जे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाईल. यावर संकेतने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा शीला म्हणाली, मला वाटतं आपण त्यांना इथे घेऊन यावं. गावात ते एकटेच आहेत. त्यांची काळजी घेणारं कोणी नाही. शीला काळजीत होती. तिचे म्हणणे ऐकून संकेत क्षणभर गप्प बसला. पण त्याच्या मनात विचारांची उलथापालथ सुरू झाली. आता आणखीन एक नवीन खर्च? त्याने विचार केला. त्याच्या डोळ्यात थोडीशी चीड दिसून आली. हे बघ शीला, सध्या वातावरण खराब आहे. अशात तब्येत बिघडणे नॉर्मल आहे. ते इथे आले तर त्यांची तब्येत जास्त बिघडू शकते. शहरातील प्रदूषण किती वाढलं आहे. जर बाबा इकडे आले तर त्यांची तब्येत जास्त बिघडू शकते. तसेही त्यांना इथे करमणार की नाही. त्यांना गावातील मोकळी हवा, तिकडचे वातावरण आवडते. हे तुला पण माहीत आहे. त्यांना गावी राहून बरं वाटेल. तिथे त्यांना जास्त आराम वाटतो. त्यांना विनाकारण त्रास का? शीला मनाने अस्वस्थ होती. वडिलांच्या तब्येतीचा विचार करून ती पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत होती. तिची ही अवस्था संकेतपासून लपलेली नव्हती. थोड्या वेळाने तिला असं विचारात पाहून संकेत म्हणाला, शीला, तू असं समजू नकोस मला तुझ्या बाबांची काळजी नाही. मला वाटते की तू त्यांच्यामुळे अस्वस्थ होत आहेस. पण म्हातारपणात तब्येत बिघडणं नॉर्मल आहे.
तू त्यांना फोनवरच त्यांची विचारपूस करत राहा. त्यांची तब्येत जास्त बिघडू लागली तर तू त्यांच्याकडे काही दिवस गावात जा. संकेतचे बोलणे ऐकून शीला म्हणाली, कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात. शहराच्या वातावरणात त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यांना आपली गरज लागली तर आपण तिथे जाऊन त्यांना औषधं देऊया. 2 दिवस उलटून गेले आहेत. जेव्हा शीला तिच्या वडिलांची स्थिती जाणून घेण्यासाठी त्यांना कॉल करायची तेव्हा त्यांचा आवाज कुमकुवत आणि थकलेला वाटत होता. 3ऱ्या दिवशी पहाटे शीलाने सकाळी सकाळी तिच्या बाबांना कॉल केला. बाबा, आता तुम्ही कसे आहात? तिने असे विचारले असता तिचे वडील हळुवारपणे म्हणाले, मुली, माझी तब्येत अजूनही तशीच आहे. औषधानेही काही फरक पडला नाही. मी आता दुसऱ्या डॉक्टरांना दाखवावे असा विचार करत आहे. पण एकटं जाणं कठीण होत आहे. जर तुम्ही दोघं आले असते तर मला आधार मिळाला असता. हे ऐकून शीलाचे मन भरून आले. तिने वडिलांचे सांत्वन केले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी त्यांच्यासोबत या विषयावर बोलते आणि काहीतरी व्यवस्था करते. फोन ठेवल्यानंतर शीला थेट संकेतकडे गेली. संकेत, माझ्या वडिलांच्या तब्येतीत काहीच सुधारणा झालेली नाही. त्यांनी सांगितलं आहे आपण गावात जाऊन त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं. मला वाटतं आपण जायला हवं. संकेत विचारात बुडाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. शीला, मला समजत आहे की आपण त्यांच्याबद्दल काळजीत आहोत, परंतु आत्ता या क्षणी मला तिथे जाणे शक्य नाही. इकडे बरेच ऑफिसचे काम पेंडिंग आहे. त्यांना सांग एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधं घ्या. गावातही चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत. त्यांना तिथेच उपचार घ्यायला सांग. शीला शांत झाली. जड मनाने ती किचनमध्ये काम करण्यासाठी गेली. शीला किचनमध्ये जाताच संकेत न्यूजपेपर टेबलवर रागात टाकत बडबडू लागला. हद्द झाली आहे. हिचे वडील दररोज आजारी राहतात. ते दर दुसऱ्या दिवशी फोन करून त्यांचा आजारपण सांगत राहतात. त्यांना रोज डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे इतका मोकळा वेळ आहे का? जर त्यांची तब्येत खराब असेल तर ते स्वतः डॉक्टरांकडे का जात नाहीत? प्रत्येक वेळी आम्हाला त्रास का देतात? त्यांच्या सांगण्यावरून शीला कधी त्यांना इथे आणण्याचा आग्रह करते किंवा मला तिकडे जायला सांगते. जर ते आजारी असतील तर मी काय करू? मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे का? काही वेळानंतर न्याहारी केल्यावर संकेत आपल्या कार्यालयात निघून गेला. न्याहारी केल्यावर शीला घरगुती काम पूर्ण करण्यात व्यस्त होती. तेव्हा दारावरची बेल वाजली. शीलाने पटकन तिच्या साडीच्या पदराला हात पुसत दरवाजा उघडला. समोर त्यांची शेजारीण स्नेहल उभा होती. तिच्या हातात एक प्लेट होती. त्या प्लेटमध्ये लाडू ठेवलेले होते. वहिनी, मी आज बेसन लाडू बनवले आहेत. मी विचार केला तुमच्यासाठीही घेऊन यावे. स्नेहल हसत म्हणाली. शीलाने मंद हसत लाडू घेतले आणि स्नेहलचे आभार मानले. पण तिच्या चेहऱ्यावरून आनंद नाहीसा झाला होता. स्नेहलला लगेच तिचं दुःख जाणवलं. वहिनी, काय झालं? तू जरा चिंतेत दिसत आहेस. तर शीला उदास चेहऱ्याने म्हणाली, काही विशेष नाही, फक्त माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. हे ऐकून स्नेहल थोडी काळजीत म्हणाली, काय झालं त्यांना? तुला काय सांगू, ते आधीच मधुमेहाचे रुग्ण आहेत. आता त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. मी संकेतला सांगितले होते की आपण जाऊन त्यांना डॉक्टरांकडे दाखवू, पण त्यांना त्यांच्या कामामुळे वेळच नाही. हे ऐकून स्नेहलने शीलाकडे सहानुभूतीने पाहिले. हिनी, मग तुम्हाला तुमच्या बाबांची खूप काळजी वाटत असेल ना? त्याचवेळी स्नेहलचा पती राकेश हा बाजारातून परतला. त्याला पाहता स्नेहल म्हणाली, अरे राकेश, तू योग्य वेळी आला आहेस. बघ ना, वहिनी खूप काळजीत आहेत. त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाही आणि संकेत दादांकडे वेळ नाही त्यांच्याकडे जाण्यासाठी. राकेशने ते संभाषण ऐकलं आणि लगेच म्हणाला, अरे मग यात काय प्रॉब्लेम आहे? स्नेहल, तू वहिनीसोबत जा त्यांना भेटायला. मी तुम्हा दोघींना गाडीत सोडतो. हे ऐकून शीलाला थोडं आश्चर्य वाटलं. ती संकोचून म्हणाली, अरे नाही नाही, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. तेव्हा राकेश हसत म्हणाला, वहिनी, यात काय त्रास आहे? काका तिकडे आजारी आहेत. त्यांना तुमची गरज असेल. तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. आणि राहिली आपली गोष्ट, आपण एका कुटुंबासारखेच आहोत. जर आपण एकमेकांना मदत केली नाही तर दुसरं कोण करेल? स्नेहलही मोठ्या प्रेमाने म्हणाली, हो वहिनी, तू काळजी करू नकोस. मी येते तुझ्यासोबत. राकेश आपल्या दोघींना सोडून येतील. त्यांचे बोलणे ऐकून शीलाला मनातून समाधान वाटले. राकेशने ताबडतोब त्याच्या गाडीची चावी उचलली आणि म्हणाला, चला वहिनी, आत्ता निघूया. उशीर करणं योग्य होणार नाही. स्नेहल आणि राकेश यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शीलाने तिचा स्कार्फ उचलला आणि त्यांच्यासोबत जायला ती तयार झाली. कधीकधी तुम्हाला मदत तिथून भेटते जिथे तुम्ही अपेक्षा पण केलेली नसते. गाडीत बसलेल्या शीलाने मनात विचार केला,
गावात पोहोचल्यानंतर राकेशने शीलाचे वडील प्रसादजी यांना कारमध्ये डॉक्टरांकडे घेऊन आला. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची शुगर लेवल वाढली आहे आणि इन्फेक्शनचा परिणाम फुफ्फुसापर्यंत दिसत आहे. मी काही औषधं लिहून देईल ज्याने लवकर बरे होतील ते. हॉस्पिटलमधून परत आल्यावर शीला तिच्या वडिलांकडे 2 दिवस राहिली. वहिनी, तुम्हाला आणखी काही हवं असेल तर मला लगेच सांगा, मला केव्हाही फोन करा, असे म्हणत राकेश आणि स्नेहल त्यांच्या घरी परतले. तिसऱ्या दिवशी शीला गावावरून घरी परतली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. ती थकलेली दिसत होती आणि घराच्या आत येताच सोफ्यावरती बसली. संकेत ड्रॉइंग रूममध्ये TV पाहत होता. तिला पाहताच त्याने औपचारिकपणे विचारले, मग आता तुझ्या वडिलांची तब्येत कशी आहे? पाण्याचा ग्लास उचलून शीलाने उत्तर दिलं, आता ते बरे आहेत. त्यांची शुगर लेवल खूप वाढली होती. त्यांच्या खाण्यापिण्याची काही सोय लागत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून कोर्ट केसेसच्या धावपळीत त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजीच घेतली नाही. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या कोर्ट केसेसचा निर्णय आता त्यांच्या बाजूने आला आहे. काय केस? कोणती केस? संकेतने लगेच आश्चर्याने विचारले. तेव्हा शीला म्हणाली, अरे तेच, त्यांचं जमीन प्रकरण. आठवतंय का? गेली अनेक वर्ष सुरू असलेली केस. शेवटी त्यांनी ती केस जिंकली. संकेतच्या हातातून चहाचा कप जवळजवळ पडणारच होता. त्याचे डोळे विस्फारले. तो थोडासा पुढे झुकत म्हणाला, काय? तीच जमीन ना जी महामार्गाच्या कडेला होती? शीलाने सहज उत्तर दिलं, हो, तीच जमीन. बापरे, ती जमीन करोडो रुपयांची आहे, संकेत आश्चर्याने म्हणाला. तेव्हा शीला म्हणाली, त्या जमिनीची किंमत जवळपास 5 कोटी झाली आहे. बाबा ती जमीन विकण्याचा विचार करत आहेत. हे ऐकून जणू संकेतला अचानक खजिन्याची चावी सापडली असे वाटू लागले. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्साह आणि आनंद दिसत होता. वा, ही खूप चांगली बातमी आहे. तसे ते काही म्हणाले का या पैशांचं ते काय करणार आहेत? नाही, अजून काही विचार केला नाही त्यांनी. आणि तसेही आता शरीरच साथ देत नाही, मग पैशांचा काय उपयोग? चहाचा कप खाली ठेवत संकेत गंभीर होण्याचे नाटक करत म्हणाला, खरं आहे. अशा मोठ्या निर्णयांमध्ये विचारपूर्वक पावले उचलली पाहिजेत. शेवटी ही मालमत्ता त्यांच्या मेहनतीचीच आहे. संकेतच्या मनात एक घबराहट पसरली होती. तो सामान्य आहे असं दाखवत होता, पण मनातल्या मनात तो खूप अस्वस्थ झाला होता. कुठं शीलाच्या काकाचा मुलगा सुनील त्याच्या सासऱ्याला आपल्या बाजूने वळवून जमीन त्यांच्या ताब्यात घेईल याचीच त्याला आतून भीती वाटत होती. शेवटी माझी पत्नी शीला ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि त्या जमिनीवर आमचाच पूर्ण हक्क आहे, तो मनातच विचार करत होता. रात्री किचनचे काम आटपून शीला खोलीत आली तेव्हा संकेत लॅपटॉप घेऊन बसला होता. शीलाच्या लक्षात आलं की त्याचं लक्ष स्क्रीनवर नाही. पलंगावर बसून उशा जुळवत शीला म्हणाली, कुठल्या विचारात हरवले आहात? लॅपटॉपवरचं काम पूर्ण झालं असेल तर तो बंद करून झोपायला जा. तेव्हा संकेत म्हणाला, शीला, तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही. त्यांना तिथे एकटं सोडणं योग्य होणार नाही असे तुला वाटत नाही का? शेवटी ते माझे पण वडील आहेत. त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आपण जाऊन त्यांना भेटूया, पण तुला ऑफिसचंच काम जास्त महत्त्वाचं वाटत होतं. अरे शीला, मला कुठे माहीत होतं की त्यांची तब्येत एवढी बिघडली आहे. आता तू मला इकडे येऊन सर्व काही सांगितलं आहेस, त्यामुळे मी विचार करत आहे आपण त्यांना इकडेच घेऊन येऊया. आपल्यासोबत ते राहतील, त्यामुळे आपण त्यांची चांगली काळजी घेऊ शकतो. संकेतचे बोलणे ऐकून शीलाला शंका आली. तेव्हा ती म्हणाली, अहो, पण तुम्ही स्वतःच म्हणाले होता की त्यांच्यासाठी गावातील वातावरणच चांगलं आहे. तसेही तुमचे बोलणे बरोबर आहे. आपल्या शहरात इतकं प्रदूषण जास्त आहे की एखादा भला माणूसही आजारी पडू शकतो आणि मग त्यांचं मन इथे रमेल की नाही कोणास ठाऊक. 2-3 दिवसांनी सुनील त्याच्या घरी पोहोचेल, मग तोच त्यांची काळजी घेईल. अगं शीला, तू पण ना, आजकाल प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. त्यांची तब्येत जास्त बिघडली तर कोण जबाबदार राहणार? आपण कशाला इतरांवर अवलंबून राहायचं? मी म्हणतो, चला त्यांना आपण इथेच आणूया. संकेतच्या बोलण्याने शीलाच्या मनाला पटलं. ती विचारात पडली. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. ते इथेच राहिले तर आपल्या डोळ्यांसमोर ते असतील. हो शीला, तू उद्याच त्यांना फोन करून सांग. आपण त्यांना या रविवारी घेण्यासाठी येत आहोत. दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी शीलाला जेव्हा जाग आली तेव्हा संकेत तयार झालेला होता. संकेतला असं तयार झालेलं पाहून शीलाला मात्र धक्काच बसला.
तिने झोपेतून उठल्यानंतर संकेतला विचारलं, तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी तयार का झाले? आज लवकर ऑफिसला जायचं आहे का? नाही शीला, मी आज ऑफिसला जाणार नाही. मी आज रजा घेतली आहे. शीला आणखीनच आश्चर्यचकित झाली. रजा? का? काही विशेष आहे का? हो शीला, आजच आपण गावी जाणार आहोत बाबांना घ्यायला. पण संकेत, आपण रविवारी जाण्याचा विचार केला होता. आज अचानक? तेव्हा संकेत म्हणाला, हो, जितक्या लवकर आपण त्यांना इकडे घेऊन येऊ तितके चांगले होईल. त्यांच्या तब्येतीचा प्रश्न आहे आणि मला या प्रकरणात विलंब किंवा निष्काळजीपणा अजिबात परवडणार नाही. शीला, तुझ्या काकांचा मुलगा सुनील चतुर मुलगा आहे. तुला माहीत नाही, तो सहजच आमिष दाखवून तुझ्या वडिलांच्या मालकीची जमीन स्वतःच्या ताब्यात घेईल आणि आपण इथे हात चोळत राहू. त्यांना इथे आणले तर एक वेळी 2 कामं होतील. हे ऐकून शीलाने काहीतरी विचार केला आणि ती म्हणाली, हो, बरोबर बोलत आहेत तुम्ही. आपण सुनीलवर विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यामुळे शीला, तू आत्ताच त्यांना फोन करून सांग की आपण आजच त्यांना घेण्यासाठी येतोय. शीलाने तिच्या वडिलांना कॉल केला तर तिचे म्हणणे ऐकून तिचे वडील म्हणाले, पण बेटी, मी तिकडे का येऊ? माझी तब्येत आता बरी आहे. मी इकडेच बरं आहे. शीला काळजीत पडली आणि ती म्हणाली, बाबा, तुम्हाला का समजत नाही? शहरात तुमच्यासोबत राहून आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ शकतो. त्याचवेळी संकेतने शीलाच्या हातून फोन घेतला आणि मोठ्या अधिकाराने तो म्हणाला, बाबा, आता मी तुमचा कोणताही युक्तिवाद ऐकणार नाही. आत्ता तुमची तब्येत आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला न्यायला येत आहोत. आम्ही हा निर्णय घेतलाच आहे. तेव्हा शीलाचे वडील हलके हसत म्हणाले, अरे बेटा, तू माझी किती काळजी घेतोस. पण इथेच मला खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो. इथली माती, इथलं वातावरण, सगळं काही इथलं आपलंसं वाटतं. संकेत भाऊक स्वरात बोलला, पण बाबा, तुम्हाला माहीत नाही, शीला आणि मला तुमची किती काळजी वाटते. तुम्ही समोर राहिले तर आमचे मन तृप्त होईल. शीला तुमची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तुमची काळजी घेण्याची जबाबदारी आमचीच आहे. आता तुम्हीच विचार करा, जर माझे वडील तुमच्या जागी असते तर मी त्यांच्यासाठी हे सर्व केलं नसतं का? संकेतच्या विनंत्या ऐकून शेवटी ते त्यांच्यासोबत जायला तयार झाले. संकेत आणि शीला प्रसादजींना घेऊन घरी आले. संकेत गाडी थांबवून शीलाला म्हणाला, शीला, तू दाराची बेल वाजव. मी बाबांना कारमधून बाहेर उतरण्यासाठी मदत करतो. गाडीतून उतरून शीलाने घराच्या दाराची बेल वाजवली. तितक्यात तिच्या भाडेकरू स्नेहलचा आवाज आला, वहिनी, तुम्ही आलात का? मी आलेच. तेवढ्याच संकेतने प्रसादजींचा हात धरून त्यांना गाडीतून बाहेर उतरायला मदत केली. स्नेहलने पटकन गेट उघडलं आणि शीलाच्या वडिलांना बघून ती म्हणाली, खूप बरं वाटलं वहिनी, तू आता बाबांना इथेच आणलंस हे पाहून. प्रसादजी आल्यापासून घरातील वातावरण खूप आनंदी होतं. शीला सकाळी सकाळी त्यांच्यासाठी नाश्ता तयार करत होती. संकेत संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्यासोबत चहा घेत त्यांना गप्पा मारत होता. प्रसादजी इकडे आल्यापासून खूप आनंदी दिसत होते. एके दिवशी संध्याकाळी सर्वजण चहा घेत असताना संकेत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलू लागला. चहाचा घोट घेत तो म्हणाला, बाबा, खरं सांगू, तुम्ही इथे आल्यावर घराला एक वेगळी चमक आली आहे. सर्व काही देवाने दिलेलं आहेच. घरात वडीलधाऱ्यांची उणीव होती, तीही आता पूर्ण झाली. फक्त आता एक गोष्ट आहे जी मला कधी कधी त्रास देते. प्रसादजींनी आश्चर्याने त्याला विचारले, काय झालं बेटा? सगळं ठीक आहे ना? हो बाबा, पण हे घर आजकाल थोडं जुनं वाटतंय. इथे जेव्हा मुलांचे मित्र येतात तेव्हा मुलांना त्यांना या घरात आणायलाही लाज वाटते. प्रसादजींनी आश्चर्याने विचारलं, असं का बेटा? घर तर चांगलं आहे. त्यांच्या मित्रांची घरे मोठी आणि आधुनिक आहेत. त्यामुळे त्यांच्या तुलनेत हे घर त्यांना थोडेसे सामान्य वाटते. घर पॉश भागात असते आणि आधुनिक शैलीत बांधलेले असते तर गोष्ट वेगळी असती. आजच्या युगात प्रॉपर्टीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. चांगल्या सोसायटीत मोठं घर घ्यायचं असेल तर त्यासाठी रक्कम पण चांगलीच लागेल. हे ऐकून प्रसादजींनी मान हलवली आणि ते म्हणाले, हो बेटा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजकाल प्रत्येक वस्तूंची किंमत वाढली आहे. हीच गोष्ट आहे बाबा. आणि नवीन घर घेतलं तरी ते घर खूप मोठं असायला हवं. आता मुलंही मोठी होत आहेत, त्यांनाही वेगवेगळी खोली लागेल. सर्व काही कसं होणार मला काहीच समजत नाही. संकेतचं बोलणं ऐकून प्रसादजी विचारात पडले. त्यांनी चहाचा कप टेबलवर ठेवला आणि ते विचारात पडले, मग बेटा, काळजी करण्यासारखं यात काय आहे? तुम्हाला जी काही मदत हवी आहे तुम्ही मला सांगा.
हे ऐकून संकेतचे डोळे चमकले, पण भावनांवर नियंत्रण ठेवत तो निराश स्वरात म्हणाला, बाबा, हे इतकं सोपं नाही. ही कोटींची बाब आहे. बेटा, तू का काळजी करतोस? माझ्याकडे जे काही आहे ते शेवटी तुझंच आहे. गावची जमीन विकल्यानंतर मला जे काही पैसे मिळतील ते पैसे फक्त तुझ्यासाठी आणि शीलासाठीच आहेत. चल, ती जमीन विकायला काढूया. हे ऐकून संकेतने आपला आनंद लपवत शीलाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, बाबा, तुम्ही असं म्हणत असाल तर लवकरच आम्ही चांगल्या सोसायटीत चांगलं घर शोधू. दुसऱ्या दिवसापासूनच संकेत आणि शीलाने शहरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये नवीन घर पाहण्याची सुरुवात केली. ते दोघं मोठे फ्लॅट्स आणि आलिशान घरं बघायला गेले. एके दिवशी त्यांना एक आलिशान घर आवडलं. 1-2 दिवसांनी त्यांना ॲडव्हान्स रक्कम द्यायची होती. नवीन घर घ्यायचं म्हणून सुरुवातीला संकेत आणि शीला खूप आनंदात होते. सुरुवातीला शीला आणि संकेत प्रसादजींच्या तब्येतीची चांगली काळजी घेत होते, पण कालांतराने ते त्यांच्या तब्येतीवर दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी प्रसादजी अंगणातील कॉटवर झोपलेले होते, तेव्हा त्यांना जोरात खोकला लागला. शीला किचनमधून बाहेर आली आणि ती म्हणाली, बाबा, तुम्ही वेळेवर औषध घेतले नाही का? प्रसादजी क्षीण स्वरात म्हणाले, नाही बेटा, औषध संपलं आहे. मी संकेतला सांगितलं होतं, पण कदाचित तो आणायला विसरला असावा. इतक्यात संकेत आतून बाहेर आला आणि संभाषण ऐकून तो म्हणाला, अहो बाबा, मला माफ करा. मी औषध आणायला विसरलो. आज ऑफिसमध्ये इतकं काम होतं की मी तुमच्या औषधावर लक्षच केंद्रित करू शकलो नाही. थोडंसं खोकलत असताना प्रसादजी म्हणाले, ठीक आहे बेटा, औषध नंतर घेऊन ये. आत्ता मला तू डॉक्टरांकडे घेऊन चल. एकदा मला डॉक्टरांकडे घेऊन चल. ते मला तपासून बघतील आणि योग्य ते औषधं लिहून देतील. पण संकेतने पटकन गाडीच्या चाव्या उचलल्या आणि त्यांना उत्तर दिले, बाबा, आत्ता मी डॉक्टरांकडे जायला माझ्याकडे वेळ नाही. आत्ता आपल्याला बँकेत जावं लागेल. नवीन घरासाठी डील फायनल करण्यासाठी ॲडव्हान्स रकमेची FD तोडावी लागेल. तुम्ही काळजी करू नका. मी संध्याकाळपर्यंत औषध घेऊन येतो. प्रसादजी थकलेल्या आवाजात म्हणाले, बेटा, माझी तब्येत खूप खराब होत आहे. मला श्वास घेण्यासही त्रास होत आहे. यावर शीला पटकन म्हणाली, बाबा, आम्हाला बँकेत जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. आम्ही लवकरच येऊ. संकेतने गाडी स्टार्ट केली आणि शीलाला घेऊन तो बँकेकडे निघाला. प्रसादजी कॉटवर एकटे पडले होते. ते खूप जास्त खोकलत होते. त्यांची प्रकृती बिघडत होती. प्रसादजींच्या खोकल्याचा आवाज ऐकून स्नेहल बाहेर आली आणि ती पायऱ्या उतरून खाली आली. प्रसादजींची अशी अवस्था पाहून ती घाबरली आणि म्हणाली, काका, तुमची अवस्था जास्तच वाईट झालेली वाटते. दादा आणि वहिनी कुठे आहेत? तेव्हा प्रसादजी मोठ्या कष्टाने एवढंच सांगू शकले, बेटा, ते काही कामासाठी बँकेत गेले आहेत. स्नेहलने लगेच तिच्या पतीला राकेशला फोन केला. राकेश, काकांची प्रकृती ठीक नाही. त्यांना आत्ता डॉक्टरांकडे न्यावं लागेल. प्रसादजींनी विरोध केला, नाही बेटा, तू काळजी करू नकोस. संकेत आणि शीला येऊन मला डॉक्टरांकडे घेऊन जातील. पण एवढ्या वेळेत तब्येत जास्त बिघडली तर? तुमचे इन्हेलर कुठे आहे? ते घेतल्याने खोकला बरा होईल. स्नेहल एवढंच म्हणाली तेव्हा प्रसादजी म्हणाले, बेटी, ते कालच संपलं आहे. संकेतला आणायला सांगितलं, पण तो आणायला विसरला. स्नेहलने राकेशला फोन करून सांगितले, प्रसादजीचे इन्हेलर संपलं आहे, येताना घेऊन ये. राकेश घरी येताना प्रसादजींचं इन्हेलर घेऊन आला. थोड्याच वेळात त्यांना खोकल्यापासून आराम मिळाला. तर राकेश म्हणाला, काका, अशा परिस्थितीत डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत इन्हेलरवर तब्येत बरी नाही होणार. बेटा, त्याची काय गरज आहे? संकेत आणि शीला येतच असतील. ते मला स्वतःहून डॉक्टरांकडे घेऊन जातील. काका, तुम्ही आम्हाला परक मानता का? आम्हीही तुमच्या मुलांसारखेच आहोत. असं म्हणत राकेश गाडी बाहेर काढत होता आणि तो त्यांना डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी घेऊन गेला. प्रसादजींनी स्नेहल आणि राकेशला खूप जास्त आशीर्वाद दिले. त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या घरी राहत असताना प्रसादजींचा प्रत्येक येणारा दिवस पूर्वीसारखाच निघत होता, पर्वा न करता आधाराशिवाय. संकेत आणि शीला त्यांच्याच दुनियेत व्यस्त होते. जेव्हा पण प्रसादजींनी आता संकेतला थोडा वेळ मागितला तेव्हा संकेत म्हणत होता, बाबा, आता मला वेळ नाही. मी उद्या ऑफिसमधून आल्यावर औषधं नक्की घेऊन येईल. हेच उत्तर बऱ्याच वेळा त्यांना ऐकायला मिळाले. त्यामुळे प्रसादजींनी आशाच सोडली होती. शीलाही आता त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. ती बेफिकर झाली होती. ती एकतर किटी पार्टीत जात होती किंवा खरेदीला निघून जात होती.
वेळ मिळाला तर ती तिच्या मैत्रिणींना फोनवरती बोलायची. आज सकाळचे 11 वाजले होते. नेहमी शीला संकेत ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिच्या वडिलांना नाश्ता देत असे, पण आज तिने अजून त्यांना नाश्ता दिला नव्हता. कॉटवर झोपलेल्या प्रसादजींनी शीलाला आवाज दिला, शीला बेटी, मला नाश्ता दे. शीला आत फोनवर बोलण्यात मग्न होती. तुला माहीत आहे का, आम्ही विकत घेतलेलं घर खूप छान आहे. तिथे प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीची आहे. किटी पार्टीतल्या सर्व महिला ज्या स्वतःला उच्च समाजातील समजतात त्या माझं घर पाहून माझ्यावरती प्रभावित होतील. प्रसादजींनी पुन्हा आवाज दिला, मुली, मी काय म्हणत आहे ऐकत आहेस का? पण त्यांचा आवाज शीलाच्या बोलण्यात कुठेतरी हरवला होता. प्रसादजी बाहेर अंगणात होते, त्यामुळे त्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचत होता. त्यांचा आवाज ऐकून स्नेहल बाहेर आली. नमस्कार काका, सगळं ठीक आहे ना? तुम्ही नाश्ता केलात का? नाही मुली, मी शीलाला सांगत होतो, कदाचित ती व्यस्त असेल. स्नेहलने तिच्या स्वयंपाकघरातून एका प्लेटमध्ये नाश्ता आणला आणि प्रसादजींकडे आणून दिला. काका, आता तुम्ही हेच खा. आणि तुमचे औषध कुठे ठेवले आहे? ते जेवणाच्या टेबलावर असावे. तू आणशील तर मी घेईल. स्नेहलने लगेच औषधं आणले आणि पाण्याचा ग्लास प्रसादजींच्या हातात आणून दिला. प्रसादजी भावूक होऊन म्हणाले, मुली, तू मला नेहमीच मदत करतेस. देव तुला सुखी ठेवो. अनेकदा राकेशही येऊन थोडा वेळ प्रसादजींसोबत बसत असत. तो त्यांची तब्येत विचारत होता. आता औषधं संपले की प्रसादजी राकेशलाच फोन करून औषधं मागवायचे आणि राकेशने नकार दिला तरी ते औषधाचे पैसे बळजबरीने राकेशकडे सुपूर्द करायचे. दिवस हळूहळू निघून गेले. संकेत आणि शीला यांचा त्यांच्या नवीन घरी जाण्याचा दिवसही आला होता. ते दोघं अत्यंत उत्साहित होते. एके दिवशी संध्याकाळी संकेत ऑफिसमधून घरी परतला तेव्हा शीला आनंदाने म्हणाली, अहो, आता आपण आपल्या नवीन घरी शिफ्ट होणार आहोत. तुम्हाला वाटत नाही का आपण एक मोठी गाडी घ्यावी आणि घरासाठी फर्निचर देखील आरामदायक आणि दिसायला भव्य असावं? आपले नातेवाईक, तुमचे मित्र, माझ्या मैत्रिणी सर्वजण घर बघायला येतील, तेव्हा सर्व काही चांगलं दिसायला पाहिजे. संकेत हसत हसत म्हणाला, हीच गोष्ट महत्त्वाची आहे शीला. तुझ्या वडिलांना मिळणाऱ्या 5 कोटींपैकी आपण फक्त 3 कोटींचं घर विकत घेतलं आहे. बाकीचे पैसे अजूनही बचत आहेत. त्या पैशांनी आपण आरामात गाडी खरेदी करू शकतो, लक्झरी आयुष्य जगू शकतो. शीलाने आनंदाने होकार दिला. एवढ्या पैशांचं बाबा काय करणार? त्यांचं वय झालं आहे. त्यांना फक्त घरात आराम करायचा असतो. आपण सर्व काही सांभाळून घेऊ. तेव्हाच एके दिवशी प्रसादजींच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. त्यांचं मन जड वाटत होतं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. शेवटी तो दिवस आला जेव्हा त्यांच्या जमिनीच्या रजिस्ट्रीचे काम होणार होते. शीला आणि संकेत दोघंही खूप उत्साहित होते. संकेत प्रसादजींना म्हणाला, बाबा लवकर लवकर आवरा, आज जमीन रजिस्ट्रीचा दिवस आहे. प्रसादजी थकलेल्या स्वरात म्हणाले, बेटा, माझी तब्येत ठीक नाही आहे. हृदय जड वाटत आहे. श्वास घेण्यास त्रास होत आहे. मला वाटत आहे डॉक्टरांना दाखवावं लागेल. हे ऐकून संकेतच्या मनात थोडा राग निर्माण झाला, पण तो राग दाबून म्हणाला, बाबा, आज आपल्याला जाणं आवश्यक आहे. नाहीतर जमीन नोंदणीची तारीख पुढे ढकलली जाईल आणि जमिनीची नोंदणी होऊन पैसे मिळेपर्यंत घराची नोंदणी कशी होणार? शीलासुद्धा म्हणाली, हो बाबा, आज जाणं खूप गरजेचं आहे आणि तसेही तुम्हाला गाडीत बसूनच जावं लागेल. तुम्ही आरामात गाडीत बसा. सर्व काम झाल्यावर आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. प्रसादजी खिन्न होऊन म्हणाले, मुली, माझी तब्येत ठीक असती तर मी का नकार दिला असता? पण आता मला उठायची हिंमतच होत नाही आहे. तरीही संकेत आणि शीलाने आग्रह धरला आणि त्यांनी प्रसादजींना गाडीत बसवले. थोड्या वेळातच काम होईल, मग तुम्हाला आम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, असे सांगून दोघेही निघाले. पण वेळ निघून गेला आणि दोघेही परतले नाहीत. प्रसादजींचा श्वास गाडीमध्ये गुदमरत होता. त्यांनी 1-2दा संकेतला फोन केला, पण प्रत्येक वेळी त्यांना एकच उत्तर आले, आम्हाला थोडा वेळ लागेल, नंतर आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे नेऊ. प्रसादजींची तब्येत आणखीनच जास्त बिघडली होती. त्यांनी राकेशला फोन केला. त्यांचा आवाज थरथरत होता. राकेश बेटा, मला वाटतं माझी वेळ जवळ आली आहे. माझा जीव गुदमरतोय. तू लवकर ये. हे शब्द राकेशच्या कानावर पडताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. एक विचित्र अस्वस्थता त्याच्या हृदयात भरली. त्याने ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट केला आणि वेळ न घालवता ऑफिसमधून निघून आला आणि प्रसादजींनी सांगितलेल्या ठिकाणी तो पोहोचला. प्रसादजींची प्रकृती खूपच बिघडली होती.
तो पटकन त्यांना दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपास सुरू केला. इकडे जेव्हा संकेत आणि शीला प्रसादजींना घेण्यासाठी बाहेर आले तेव्हा त्या दोघांना आश्चर्य वाटलं. प्रसादजी तर गाडीत नव्हते. त्यांनी प्रसादजींना 2-3 वेळा फोन केला, पण त्यांचा फोनही बंद लागत होता. दोघंही घामाने चिंब भिजले होते. वडिलांच्या चिंतेपेक्षा त्यांना जास्त काळजी होती की आज जर पैसे हातात आले नाहीत तर नवीन घराची रजिस्ट्री आणि शिफ्टिंगला आणखीन उशीर होईल. त्याचवेळी संकेतला राकेशचा फोन आला आणि त्याने सगळा प्रकार संकेतला सांगितला. त्याला लवकर हॉस्पिटल गाठायला सांगितलं. हे ऐकताच संकेत रागाने ओरडू लागला. राकेश, तुला काय सिद्ध करायचं आहे? माझ्या वडिलांना दवाखान्यात नेऊन तुला हिरो व्हायचं आहे का? तेव्हा राकेश म्हणाला, पण काकांची अवस्था एवढी वाईट झाली होती की क्षणभरांचा विलंबही जीवघेणा ठरू शकतो. तुला त्यांच्या तब्येतींपेक्षा रजिस्ट्रीचीच जास्त काळजी वाटत आहे का? संकेत आता खूप चिडला होता. हो, काळजी आहे. फक्त तुझ्यामुळेच आज आमचं काम झालं नाही. तू मध्ये येऊन सर्व काही उद्ध्वस्त केलं आहेस. इथे तपासणीनंतर जे काही समोर आलं ते ऐकून राकेशला धक्काच बसला. प्रसादजींना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी सांगितलं की थोडाही उशीर झाला असता तर काहीही होऊ शकलं असतं. 2-3 दिवसांच्या उपचारानंतर प्रसादजी रुग्णालयातून घरी परतले होते. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी होती. परंतु जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये ते राहिले तोपर्यंत राकेशने त्यांची खूप काळजी घेतली, कारण संकेतला कोर्ट कचेरीमुळे वेळच मिळत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना पूर्ण काळजी आणि विश्रांतीची गरज आहे. पण शीला आणि संकेतसाठी हे सगळं निव्वळ मस्करी होती. त्यांच्या डोक्यात फक्त त्यांचे नवीन घर आणि त्यासंबंधीचे काम फिरत होते. प्रसादजी घरी आल्यानंतर राकेश आणि स्नेहलने दुसरे घर भाड्याने घेऊन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. संकेतला नोंदणीची तारीख पुढे ढकलावी लागली होती. त्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर सतत चिडचिड आणि नाराजी दिसत होती. एके दिवशी रजिस्ट्रीची नवीन तारीख ठरल्यावर संकेत म्हणाला, बाबा, आता हे काम कोणत्याही किमतीत आपल्याला हे काम पूर्णच करायचं आहे. यावेळी काही अडचण होऊ नये. शीलानेही त्यांच्या बोलण्याला सहमती दर्शवली. त्यांचे वागणे पाहून प्रसादजींना खूप आश्चर्य वाटलं. बराच वेळ ते विचारात मग्न होते. पण आता त्यांनी ठरवलं होतं. आता त्यांना पुढे काय करायचं आहे. काही दिवसांनी जमिनीची नोंदणी तर झाली. घरी आल्यानंतर प्रसादजींनी संकेत आणि शीलाला त्यांच्या जवळ बोलावलं आणि ते म्हणाले, बेटा, मी विचार करत आहे. जमिनीच्या व्यवहारात आलेल्या पैशातून 3 करोड रुपये तुमच्या घरासाठी मी द्यावे. बाकी पैसे माझ्याजवळच राहतील. त्यांचं बोलणं ऐकून संकेत म्हणाला, बाबा, आम्हाला आमच्या घरासाठी फर्निचर, इंटेरियर आणि एक लक्झरी गाडी हवी आहे. बेटा, मी तुला सांगितलं होतं तुला घर खरेदी करण्यासाठी मी मदत करेल. मी मदत केली पण आता हे पैसे मी माझ्या मेहनतीने कमवले आहेत. या पैशांचं काय करायचं हे तुम्ही मला ठरवू द्या. आता हे बोलणे सुरू होते तेव्हाच राकेश आणि स्नेहल आत आले. तुम्ही आम्हाला बोलवलं आहे का काका? हो बेटा, मीच तुम्हाला बोलवलं आहे. मला तुमच्याशी काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. प्रसादजींनी दीर्घ श्वास घेतला आणि ते म्हणाले, बेटा, मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत. नेहमी मी माझ्या कुटुंबियांसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी जगलो. पण आता मी आयुष्याच्या त्या वळणावर आहे जिथे दृष्ट कुमकुवत होते, परंतु नात्यातील खोटेपणा आणि खरेपणा स्पष्ट दिसतो. मी माझी जमीन विकून जे 5 करोड रुपये कमवले आहेत त्यातले 3 करोड रुपये मी शीला आणि संकेतच्या घरासाठी खर्च केले. बाकीचे 2 करोडसाठी मी निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय माझा शेवटचा निर्णय आहे. हे बोलणं ऐकून संकेत घाबरला. बाबा, ते पैसे आमच्या भविष्यासाठी आहेत ना. आता अजून घराची कामं बाकी आहेत. तेव्हा प्रसादजी हात जोडून त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाले, संकेत, मला तुझ्या गरजा माहीत आहेत. सोबतच तुझं स्वार्थी वागणं पण. माझ्याकडून जेवढं काही करणे शक्य होते ते मी केलं आहे. आता बाकीचे पैसे मला माझ्याजवळ ठेवायचे आहेत. एक वडील त्याच्या मुलीच्या घरात किती दिवस राहणार? त्यामुळे मी आता ठरवलं आहे. आता मी इथून जायला हवं. तेव्हा शीला म्हणाली, बाबा, तुम्ही या वयात गावी एकटे कसे राहणार? तेव्हा प्रसादजी म्हणाले, नाही बेटा, मी गावी राहणारच नाही. मी राकेश आणि स्नेहलसोबत त्यांच्याच घरी राहणार आहे. मला मुलगा आणि सून नव्हते, पण त्यांनी मला मुलगा आणि सुनेप्रमाणेच माझी सेवा केली आहे. त्यांचं बोलणं ऐकून स्नेहल आणि राकेशच्या डोळ्यात अश्रू आले. प्रसादजी पुढे म्हणाले, या दोघांनी माझ्यासाठी जे काही केलं
त्याचे उपकार मी पैशांनी नाही फेडू शकत. तरीही मी ठरवलं आहे, जमिनीच्या व्यवहारात राहिलेले बाकीच्या पैशांवर या दोघांचाच हक्क असेल. आता हे लोक किरायाच्या घरात नाही तर स्वतःच्या घरात राहतील. एवढंच नाही, माझ्या निधनानंतर माझ्या गावातील घरावरही या दोघांचाच हक्क असेल. लवकरच मी माझं मृत्यूपत्र तयार करेल. हे ऐकून राकेश हात जोडून म्हणाला, काका, तुम्हाला आमच्यासोबत राहायचं आहे हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. पण या सर्व गोष्टीत पैसे आणू नका. मला पैशांची गरज नाही. राकेशचं बोलणं ऐकून प्रसादजींचं मन प्रसन्न झालं. पण तरीही त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यावर ते ठाम होते. शीला आणि संकेतच्या तोंडावर जसे कोणी जोरात मारली असे वाटत होते. या सर्व गोष्टींचा त्या दोघांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण प्रसादजींच्या गर्जना पाहून ते शांत बसले. संकेत आणि शीला, तुम्हा दोघांना कदाचित समजलं नाही, नाते पैशांनी विकत घेता येत नाहीत. राकेशने मला तेव्हा साथ दिली जेव्हा मला सर्वात जास्त गरज होती. स्नेहलने माझ्या मुलीसारखी माझी काळजी घेतली. हे सर्व पैसे आता त्यांचेच आहेत. या गोष्टीवर जास्त वादविवाद नको आहे मला. रूममध्ये शांतता पसरली होती. प्रसादजी तिथून उठून त्यांचं सामान पॅक करण्यासाठी निघून गेले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन मनोरंजक कथेसोबत. तोपर्यंत